राष्ट्रपच्या महिला कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांचा फलक फाडल्यामुळे ही धमकी देण्यात आलेली आहे। राष्ट्रपच्या महिला कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांचा फलक फाडला, त्यामुळे ही धमकी देण्यात आली आहे। तर या संदर्भात या महिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। तर नाव आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाला दिल्यानंतर काही महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी भवनच्या भिंतीवर जे अजित पवारांच्या नावाचं फलक होतं ते काढलं होतं। त्यानंतर आता या महिला कार्यकर्त्यांना जे आहे ते धमकीचे फोन येत आहेत। नक्की हे कुणाकडून फोन येत आहेत, काय धमकी दिली जाते हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला धमकीचा फोन आला होता, कुणाकडून फोन आलता आणि काय बोललं गेलं पुढून? आम्हाला समोरच्या गटातून असं वारंवार सांगण्यात येत आहे की तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही तुमच्यावर हल्ला करू, तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्या बाबतीत आम्ही जे आधी केलं होतं तो प्रकार, आमचा घडलेला प्रकार आम्ही आमच्या शहराध्यक्षांना सांगून आम्ही त्यांच्याशी माफी मागितली होती। गेलेल्या प्रकाराचे सगळं जे घडलं त्याच्याबद्दल आम्ही माफी मागितली। आमची पर्सनली दुश्मनी ना अजितदादाशी आहे ना अजितदादातल्या गटातल्या कोणत्याही व्यक्तीशी आहे, पण गेलेला प्रकार सगळा झालेला आम्ही माफी मागून सुद्धा वारंवार आम्हाला धमक्या येत आहे। आम्हाला पण धमकीचे फोन वगैरे आलेले आहेत, जातीविषयक भाष्य केलेले आहे समोरच्या गटातील लोकांनी। आम्हाला नाही का टार्गेट केलेलं जात आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। 6 तारखेला आमचं चिन्ह नाव गेलं, 7 तारखेला इथे सगळे आंदोलन झालं। त्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन संपल्यानंतर मी पुढे पत्रकारांशी बोलायला रस्त्यावर गेलो। तिथं जवळजवळ 20-22 मिनिट माझ्या मुलाखती चालल्या होत्या आणि दरम्यानच्या काळात ह्या 5 युवा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संतापाच्या भारत दादांच्या नावाची पाटी काढली, जी 7 महिने मी कधी हात लावून नव्हती दिलेली। ती पाटी तोडली, त्याच्यावर संदर्भात विरोधात घोषणा दिल्या दादांच्या विरोधात। सगळा प्रकार मला 22-25 मिनिटांत लक्षात आल्यानंतर मी त्यांना येऊन बोललो, बडबड केली। त्यांनी त्या संदर्भात त्या दिवशी माफी मागितली, संध्याकाळी माफीचे मेसेज दिले। मी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं की घडलेला प्रकार चुकीचा आहे। नक्कीच पुणे पोलीस आयुक्तांची प्रशांत जगताप आहेत, ते गाठ घेणार आहेत, भेटणार आहेत त्यांना। आता पुणे पोलीस आयुक्त यापुढे काय कारवाई करतायत या सर्वांवर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।